कक्षा का दूसरा पाठ भाग टीवी, पेज नंबर 11 देखिए। इसमें 3 बच्चे कहाँ की ओर चले जा रहे हैं, कहाँ की ओर चले जा रहे हैं, दूसरे घाव की ओर चले जा रहे हैं। देखिए इसमें एक नेता है। नेता कौन है? गोबू। गोबू के पीछे कौन है? गोबू के पीछे चुन्नी और उसके पीछे लल्लू। ये तीनों चलते हैं किस रास्ते से? कच्ची सड़क से। रास्ता कच्चा है, वो चलते हैं कहाँ की ओर? दूसरे घाव की ओर। चुपके से, दूसरों से कहे बिना वे दूसरे घाव की ओर चले जाते हैं। ये पहाड़ी इलाका है, पहले ही कहा गया है। ये पहाड़ की ओर चलते हैं। दूसरा सीन देखिए, सीन 2। दूसरा दृश्य, दृश्य 2। पहाड़ की पगडंडी। पगडंडी का मतलब फुटवे, ഒറ്റയടിപ്പാത। पहाड़ की पगडंडी है। दोपहर के 3 बजे है. ഉച്ചയ്ക്ക് 3 മണിയാണ്. 3 മണി വരെയാണ് ലാസ്റ്റ് അല്ലേ दोपहर എന്ന് പറയുന്നത്. അപ്പോൾ दोपहर के 3 बजे है. बच्चे मेहनत से पहाड़ की पगडंडी चढ़ रहे हैं. बच्चे मेहनत से लेबोरियसली, प्रयासപ്പെട്ട്, वो दोपहर में वो तो पगडंडी फुटवे, लोग चलते चलते वो एक रास्ता बन गए हैं। केवल अपने पैर से चलने वाले रास्ता है, बड़े चौड़े रास्ता नहीं, വലിയ വീതിയുള്ള റോഡല്ല. लोग चलते चलते वही तो रास्ता बन गए हैं. ആൾക്കാർ നടന്നുള്ള വഴി. इसीलिए तो पगडंडी कहा गया है. मेहनत से बच्चे, कौन कौन है बच्चे? हाँ, गोबू, चुन्नी और लल्लू मेहनत से, कठिनाई से पहाड़ की पगडंडी, पहाड़ മലയുടെ പഗഡണ്ടി चढ़ रहे हैं. ഒറ്റയടിപ്പാത चढ़ रहे हैं, चढ़ना कयറുക. सामने वाली एक चोटी पर टीवी टावर दिख रहा है. सामने वाली मुन्निലുള്ള एक चोटी का मतलब क्या है? पीक. चोटी पर टीवी टावर देख रहा है. टीवी का टावर क्या है? वही टावर से क्या है? एंटीना की ओर किरणें मिलते हैं. वही किरण से टीवी में कार्यक्रम मिलते हैं. टीवी का टावर, तो बड़े टावर होते हैं पहाड़ के ऊपर. सामने वाली एक चोटी पर, सामने वाली मुन्निലുള്ള, आगे की एक चोटी का मतलब പീക്ക്, കൊടുമുടി. അതായത് പഹാഡ്, ഒരു ചെറിയ കുന്ന്. ആ കുന്നിൽ, കൊടുമുടി കുന്ന് എന്നുള്ള അർത്ഥത്തിൽ. टीवी टावर दिख रहा है. टीवी का टावर दिख रहा है. वही टावर होने के नाते एंटीना पर वही कार्यक्रम पकड़ लेते हैं. और देखिए गोबू, ये तीनों का बातचीत है. फिर गोबू क्या कहता है? देखा, यही वो टावर है. देखता है ना, यही वो टावर है. वो टावर वही टावर है. आ टावर തന്നെയാണ്. क्या है? जिससे, उसी से, वही टावर से टीवी आता है. टीवी का प्रोग्राम मिलता है. वही टीवी का टावर होने के नाते यही चोटी पर क्या है? टीवी का टावर है ഉണ്ട്. അപ്പോൾ यही वो टावर है. ഇതാണ് ആ ടവർ. यही टीवी टावर होने के नाते, कारण, टीवी टावर ഉള്ളത് കാരണമാണ് क्या मिलता है?
टीवी का कार्यक्रम मिलता है। वही गोबू दूसरे दो बच्चों से कहता है, देखा देखा देखता है ना, കാണുന്നില്ലേ, यही वो ടവർ है, ഇത് തന്നെയാണ് वही ടവർ, ഈ ടവർ, जिससे ഇതിൽ നിന്നും टीवी आता है, टीवी आता है का मतलब टीवी का प्रोग्राम मिलता है। लल्लू लल्लू आता कहाँ है, लल्लू पूछता है, आता कहाँ है, വരുന്നത് എങ്ങോട്ടാ, कहाँ आता है എങ്ങോട്ട് വരുന്നു, आता होता तो हम दूसरे गांव क्यों जाते, आता होता तो വന്നിരുന്നെങ്കിൽ हम दूसरे गांव क्यों जाते, നമ്മൾ दूसरे गांव അടുത്ത ഗ്രാമത്തിലേക്ക് അടുത്ത നാട്ടിലേക്ക് क्यों जाते എന്തിനു പോകണം, आता कहाँ है, आता होता तो कार्यक्रम इनके गांव में मिलता नहीं। लल्लू बोलता है, आता कहाँ है, यही ടവർ होने के कारण हमारे गांव में ना मिलता है, നമ്മുടെ നാട്ടിൽ കിട്ടുന്നില്ല कार्यक्रम, यही ടവർ है, ടവർ दिखता है, ടവറൊക്കെ കാണുന്നുണ്ട്, क्या है हमारे गांव में ना मिलता है, നമ്മുടെ നാട്ടിൽ കിട്ടുന്നില്ലല്ലോ, आता कहाँ है പിന്നെ എങ്ങോട്ടാ വരുന്നത്, आता होता तो വന്നിരുന്നെങ്കിൽ, കാര്യക്രം മിൽത്താത്തോ പരിപാടി കിട്ടിയിരുന്നെങ്കിൽ, ഹം ദൂസരെ ഗാവ് ക്യോं ജാത്തെ നമ്മൾ മറ്റേ നാട്ടിലേക്ക് എന്തിനു പോവേണ്ടിയിരുന്നു, ये क्या बोलता है, हमारे गांव में यही ടവർ होने से कोई फायदा नहीं, നമ്മുടെ നാട്ടിൽ ഈ ടവർ ഒന്നും ഉണ്ടായിട്ട് ഒരു കാര്യമില്ല, हमारे गांव में ना मिलता है कार्यक्रम, നമ്മുടെ നാട്ടിൽ പ്രോഗ്രാം ഒന്നും കിട്ടുന്നില്ലല്ലോ, ഈ കാര്യക്രം നാ മിൽനെ സേ ഒരു പരിപാടി ഒന്നും കിട്ടാത്തത് കൊണ്ടാണ് दूसरे गांव चलते हैं। मालूम हुआ। अगला देखिए, और गोबू, फिर गोबू कहता है, चुन्नी यह लल्लू एकदम लल्लू है ना, चुन्नी को बुलाता है गोबू, चुन्नी यह लल्लू एकदम लल्लू है ना, एकदम एब्सोल्युटली बिल्कुल लल्लू है ना, ये लल्लू തന്നെയാണല്ലോ, तो ये क्या बुद्धू है, ये तो क्या है മൂർഖ ഹന, അവനൊരു വിഡ്ഢി തന്നെയാണ് അല്ലേ, ആ രീതിയിൽ ഈ ഒരു ലല്ലു തന്നെയാണല്ലോ, ऐसे तो बोलते हैं, ये लल्लू एकदम लल्लू है, ഈ ലല്ലു തന്നെയാണല്ലോ, है ना അല്ലേ, ലല്ലു തന്നെയല്ലേ, तो उसका मतलब ये तो मूर्ख है, बुद्धू है, समझता नहीं कुछ भी, ഒന്നും അവന് മനസ്സിലാവില്ലല്ലോ എന്നുള്ള അർത്ഥം। बाबा ने बताया था, बाबा ने पिताजी ने बताया था ना कि इसी टावर से दूसरे गांव में टीवी आता है, बाबा ने बताया था ना, അവിടെ എടുക്കണം ना, बाबा ने बताया था ना, पिताजी ने बताया था ना, അച്ഛൻ പറഞ്ഞിട്ടില്ലായിരുന്നോ, क्या बताया था ना, इसी टावर से, इसी टावर के हेतु से, इसी टावर के नाते, ഈ ടവർ ഉള്ളത് കാരണമാണ് दूसरे गांव में അടുത്ത ഗ്രാമത്തിൽ, दूसरे गांव में അടുത്ത നാട്ടിൽ टीवी आता है, टीवी വരുന്നത് എന്ന് പറയാൻ കാരണം टीवी का कार्यक्रम मिलता है, टीवी प्रोग्राम मिलता है, इसी टावर होने के कारण अगले गांव में टीवी का कार्यक्रम मिलता है। कौन बोलता था, हाँ पिताजी यानी बाबा बोलता था, എപ്പോഴും പറയാറുണ്ടായിരുന്നു। और क्योंकि हमारा गांव पहाड़ के इस तरफ है, क्योंकि എന്തെന്നാൽ क्या है प्रॉब्लम क्या है, हमारा गांव നമ്മുടെ നാട് पहाड़ के इस तरफ है पहाड़ के കുന്നിൻ്റെ इस तरफ है ഈ ഭാഗത്താണ്, हमारे में नहीं मिल आता है, हमारे में नहीं आता है നമ്മളിൽ വരുന്നില്ല, उसका मतलब क्या है, हमारे गांव में नहीं आता है, टीवी का कार्यक्रम हमारे गांव में नहीं मिलता है, कारण क्या है, हाँ क्योंकि हमारा गांव पहाड़ के इस तरफ है, നമ്മുടെ നാട് കുന്നിൻ്റെ ഈ ഭാഗത്താ, गोबू और चुन्नी लल्लू का घर पहाड़ के इस तरफ है, तो दूसरे तरफ में टीवी का कार्यक्रम मिलता है, മറ്റേ ഭാഗത്ത് ടി വി പരിപാടിയൊക്കെ കിട്ടുന്നുണ്ട്, कारण क्या है, टावर वही गांव के एंटीना को कार्यक्रम दे देते हैं, यहाँ ना मिलता है,
അപ്പോൾ ചില ഭാഗത്തൊന്നും നമ്മുടെ ഐഡിയൻ്റെ കവറേജ് ഉണ്ടാവില്ല, അല്ലെങ്കിൽ BSNL ഉണ്ടാവില്ല. उसी तरह तो क्या है ये पहाड़ के नीचे के एक भाग में होने के नाते ഒരു പർവ്വതത്തിൻ്റെ ഒരു ഭാഗത്തായത് കാരണം यही पहाड़ के भाग में नीचे के यही भाग में ये रहने वाले इनके घर रहने वाले ഇവരുടെ വീട് നിൽക്കുന്ന ആ സ്ഥലത്തൊന്നും क्या है ये कार्यक्रम नहीं मिलता है. टावर छोटी के ऊपर रखा है फिर भी इनके गांव में वही कार्यक्रम ना मिलता है. ടവർ കുന്നിൻ്റെ മുകളിലാണ് വെച്ചത്, എന്നാലും ഇവരുടെ നാട്ടിലേക്ക് ഇവരുടെ ആ पर्वतത്തിൻ്റെ ഒരു ഭാഗത്തേക്ക് यही कार्यक्रम ना मिलता है, ഈ പ്രോഗ്രാം ഒന്നും ലഭിക്കുന്നില്ല. इसीलिए घोबू कहता है लल्लू एकदम लल्लू है ना, लल्लू एक बुद्धू है ना. पापा कहा है ना यही बात, അച്ഛൻ പറഞ്ഞില്ലായിരുന്നു ഈ കാര്യമൊക്കെ. हाँ मेरे बापू ने तो बक्सा और एंटीना भी खरीद लिया था. हमने एंटीना को हाँ मेरे बापू ने तो अदे मेरे बापू ने तो എൻ്റെ അച്ഛനാണെങ്കിൽ बक्सा पेटी बॉक्स और एंटीना भी, एंटीना हमने तो पहले चित्र देखा है, तो एंटीना भी खरीद लिया था. എൻ്റെ അച്ഛൻ ബോക്സും അതായത് ടിവിയുടെ പെട്ടിയും ആൻറ്റിനയും ഖരീദ് ലിയാദ, ഖരീദന വാങ്ങിക്കുക. ഹൂ ഖരീദ് ലിയ, कौन खरीद लिया, बापू ने खरीद लिया. कौन बताता है, चुन्नी बताती है, चुन्नी बताती है. हमने एंटीना को, अगले पेज में है, देखिए अगला पन्ना. सब तरफ घुमाया, सब तरफ घुमाया എല്ലാ ഭാഗത്തേക്കും ഘുമായ കറക്കിയിരുന്നു. ഹംനെ ആൻറ്റീനാക്കോ ഞങ്ങൾ ആൻറ്റിനയെ സബ് തരഫ് ഘുമായ, ആൻറ്റിനെ എല്ലാ ഭാഗത്തേക്കും ഘുമാന ആട്ടുക. പഴയ റേഡിയോ ഒക്കെ ഉണ്ടാവും, പണ്ട് കാലത്തൊക്കെ റേഡിയോ ഉള്ളത് ചിലർ കാണാം അത് അങ്ങോട്ടും ഇങ്ങോട്ടും ഇട്ട് അടിക്കുന്നു. तो उसी तरह टीवी का वही किरण, तो ടവർ से वही किरण एंटीना तो पकड़ना है. ടവറിലെ ആ രശ്മികളെ एंटीना പിടിച്ചെടുക്കണം. ना मिलने पर लोग तो एंटीना को घुमाते हैं. किस तरफ से मिलता है वही रश्मि, ഏത് ഭാഗത്തു നിന്നാണ് ആ കിരണങ്ങൾ ആ രശ്മി കിട്ടുന്നത്, ആ ടി വിയിലേക്ക് ശബ്ദവും ചിത്രങ്ങളുമായിട്ടുള്ള ആ തരംഗങ്ങളെ ഏത് ഭാഗത്തു നിന്നാണ് ഏത് ഡയറക്ഷൻ നിന്നാണ് കിട്ടുന്നത് എന്നറിയാത്തതുകൊണ്ട് ആ ഡയറക്ഷൻ കിട്ടാൻ വേണ്ടിയിട്ട് ലോക് ക്യാ കർത്തി ഥി, ലോകത്തോ ഘുമാത്തേത്, ജനങ്ങൾ അതിങ്ങനെ തിരിച്ചിരുന്നു. സബ് തരഫ് ഘുമായ, എല്ലാ ഭാഗത്തേക്കും അത് ഞങ്ങൾ കറക്കി നോക്കി. അതുകൊണ്ട് ജനങ്ങൾ ചെയ്യുന്നൊരു പ്രവൃത്തിയായിരുന്നു ക്യാ ഹേ വഹി ആൻറ്റീനാക്കോ നീച്ചേ സേ ഘുമാത്തേ ഹേ, ആൻറ്റിനയെ താഴെ പിടിച്ചിങ്ങനെ കുലുക്കുമായിരുന്നു. അപ്പോൾ ഏതെങ്കിലും ഒരു ഡയറക്ഷൻ അങ്ങ് ടി വിയുടെ പ്രോഗ്രാമും കിട്ടുമായിരുന്നു. യഹി തോ ബതായേ ഹേ ചുന്നി और देखना पर टीवी पकड़ा ही नहीं, പക്ഷേ ടി വി ഒന്നും മിൽത്താ നഹി, പക്കടാ ഹി നഹി, ടി വി പിടിക്കുന്നില്ല എന്ന് പറഞ്ഞ കാരണം പക്കടന പിടിക്കുക, ടി വി പക്കടാ ഹി നഹി ഉസ്കാ മത്ലബ് ക്യാ ഹേ टीवी का कार्यक्रम मिलता नहीं, वही രശ്മി മിൽത്താ നഹി, ആ തരംഗങ്ങളൊന്നും ലഭിക്കുന്നില്ല. ടി വി മേ വഹി കാര്യക്രം മിൽത്താ നഹി, കിസ് തരഹ हम घुमाए, घुमाने पर भी टीवी में कार्यक्रम मिलता नहीं. फिर गोबू क्या कहता है, देखिए गोबू टीवी तो जादू है. गोबू कहता है टीवी तो जादू है, जादू मैजिक इंद्रजाल. टीवी एक तरह में एक इंद्रजाल है, जादू है. ऐसे थोड़े ही പക്കടേക, ऐसे थोड़े ही ഇങ്ങനെ കുറഞ്ഞ രീതിയിലൊക്കെ പക്കടേക പിടിക്കുള്ളൂ. तो जादू है टीवी, गोपू बताता है वो तो नेता है, അവനാ നേതാവ്. അപ്പോൾ അവൻ പറയാ ഒരു മാന്ത്രികൻ തന്നെയാണ്, ഇന്ദ്രജാൽ മാജിക് തന്നെയാണ്. ऐसे थोड़े ही പക്കട, കുറഞ്ഞ രീതിയിലേ പിടിക്കുള്ളൂ. ഹായ് ക്യാ ചീസ് ഹേ ടി വി, ഹായ് എന്ത് രസം, ക്യാ ചീസ് ഹേ ടി വി, എന്തൊരു
തിങ്സ് അല്ലേ തിങ് എന്തൊരു വസ്തുവാണ് ടി വി. गोबू टीवी की यादों में खोया हुआ आगे बढ़ता है. गोबू क्या करता है? टीवी की यादों में टीवी ഓർമ്മയിൽ ചിന്തയിൽ यादों में खोया हुआ lost in thoughts അല്ലേ ചിന്തകളിൽ മുഴുകിയിട്ട് वो क्या करता है? आगे बढ़ता है आगे की ओर चलता है. कहाँ से चलता है? हाँ वही पगडंडी से चलता है. कहाँ की ओर? दूसरे घाव की ओर चलता है. कौन कौन है उनके साथ? हाँ गोबू के साथ चुन्नी और लल्लू है. क्यों जाते हैं? हाँ ये तीनों टीवी देखने के लिए चले जाते हैं. आगे देखिए बाकी दोनों उसके पीछे पीछे चल रहे हैं. बाकी दोनों മറ്റു രണ്ടുപേരും कौन कौन? ചുന്നി और ലല്ലു ബാക്കി ദോനോ രണ്ടുപേരും ഉസ്കെ പീച്ചെ പീച്ചെ അവൻ്റെ പിന്നിലൂടെ ചൽ രഹേ ഹേ നടന്നുകൊണ്ടിരിക്കുന്നു. तो तीसरा